हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्कोहोल फेनॉल इथर या चॅप्टरमध्ये फेनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या प्रिपरेशन मेथड्स पाहिल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस करायच्या आहेत. त्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे त्यामध्ये नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स कशाला म्हणतो आपण? इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे जेव्हा आता जनरली आपण पाहतो की फेनॉलमध्ये बेन्झीन रिंग विथ ओ एच ग्रुप, बेन्झीन रिंगवरती ओ एच ग्रुप असतो आणि त्या ओ एच ग्रुपमध्ये जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे कोणता? ओ एच ग्रुप. तर हा जो ओ एच ग्रुप आहे, हा ओ एच ग्रुप हा मात्र पोलार असतो. पोलार म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज, त्यामध्ये हायड्रोजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज असेल तर ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज असेल तर हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असेल. म्हणजे हे दोन अपोजिटली चार्ज आयन्स यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणूयात आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सचं नेचर आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. पहा की त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येतो की द फेनॉल आर व्हेरी पोलार मॉलिक्यूल. पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय? की OH हा जो ग्रुप आहे त्या OH ग्रुपमध्ये ऑक्सिजन कॅरीज द पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन कॅरीज द पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून तो मॉलिक्यूल हा पोलार मॉलिक्यूल आहे, हे आपल्याला फर्स्ट पॉईंटमध्ये सांगायचं आहे. अँड द सेकंड पॉईंटमध्ये आपण सांगणार आहोत की द पोलार OH ग्रुप आर हेल्ड टुगेदर बाय स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. पहा याच्यामध्ये हा पोलार OH ग्रुप आहे, पण हा पोलार OH ग्रुप इट इज हेल्ड टुगेदर बाय अ स्ट्रॉंग, ज्याला म्हणूत आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स. पहा दोघांमध्ये अपोजिट चार्ज आहे. हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे तर ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे आणि यांच्यामध्ये अपोजिटली चार्ज आयन्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं, ज्याला म्हणून आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ते मॉलिक्युल्स हे होल्ड होतात, ते त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे जी स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतात. म्हणजे पहा इथं हा एक फेनॉल मॉलिक्यूल आपण घेतला, हा दुसरा फेनॉल मॉलिक्यूल घेतला आणि त्या फेनॉल मॉलिक्यूलमध्ये जो OH ग्रुप आहे त्या OH ग्रुपमध्ये ऑक्सिजन कॅरीज द पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि यामध्ये हे जे हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय म्हणत आपण की हा ऑक्सिजन ॲटम या हायड्रोजन सोबत याच्यामध्ये डॉटेड लाईननं आपण बॉन्ड दाखवला आणि ह्या डॉटेड लाईननं जो बॉन्ड दाखवलेला आहे याला म्हणायचं आहे हायड्रोजन बॉन्डिंग. याला म्हणूत आपण हायड्रोजन बॉन्डिंग. अँड दिस हायड्रोजन बॉन्डिंग विच इज हेल्ड दिस फेनॉल मॉलिक्यूल विच इज अ स्ट्रॉंगली. म्हणजे याच्यामध्ये हे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये आपण सांगूयात की हे जे दोन फेनॉल मॉलिक्युल्स आपण जे घेतलेले आहेत त्या दोन फेनॉल मॉलिक्युल्स एकमेकांना त्या ठिकाणी कशाच्या सहाय्याने ते एकमेकांना होल्ड करतात? या हायड्रोजन बॉन्डिंगच्या सहाय्याने. तर दिस इज द नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे जर तुम्हाला एका मार्कासाठी जर MCQ मध्ये क्वेश्चन विचारला की विच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ attraction or which intermolecular force which is present in the phenol molecule. फेनॉल मॉलिक्यूलमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स विच इज व्हॉट, याला काय म्हणणार आपण? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे 11वी मध्ये आपण शिकलेलो आहोत की जेव्हा हायड्रोजन हा ऑक्सिजन सोबत बॉन्डेड असेल किंवा हायड्रोजन हा फ्लोरीन सोबत जेव्हा अटॅच असेल किंवा हायड्रोजन हा नायट्रोजन म्हणजे अशा या स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत जेव्हा हा हायड्रोजन अटॅच असेल तेव्हा त्या बॉन्डिंगला आपण कोणती बॉन्डिंग म्हटलं होतं? हायड्रोजन बॉन्डिंग. तर अशा प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंगमुळे हे मॉलिक्युल्स त्या ठिकाणी काय असतात? दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड और दे आर स्ट्रॉंगली बॉन्डेड विथ ईच अदर. ते एकमेकांशी स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात किंवा स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात. तर अशा प्रकारच्या बॉन्डिंगला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणणार आहोत.
म्हणजे हा झाली त्याची पहिली फिजिकल प्रॉपर्टी. सेकंड आहे फिजिकल स्टेट. पहा, फिनॉल आपण सांगत आहोत, पण तो फिनॉल आपण काय काय सांगणार आहोत फिनॉलमध्ये, की दिस फिजिकल स्टेटमध्ये फिनॉल इज अ कलरलेस. काय असेल तो? कलरलेस, विच इज डू नॉट हॅव्हिंग एनी कलर. कुठल्याही प्रकारचा कलर त्याला नसतो. सेकंड काय सांगणार आहोत? इट इज द टॉक्सिक वन. तो टॉक्सिक आहे. त्यानंतर लो मेल्टिंग सॉलिड. इट इज अ लो मेल्टिंग सॉलिड. लो मेल्टिंग सॉलिड मीन्स विच हॅज द लो मेल्टिंग पॉईंट. ज्याचा मेल्टिंग पॉईंट हा लो आहे असा तो सॉलिड स्टेटमध्ये असेल. आणि लास्ट वन, हॅव्हिंग द फेनॉलिक ओडर. त्याचा ओडर म्हणजे स्मेल जो आहे पर्टिक्युलर फेनॉलिक ओडर त्याच्यामध्ये असतो. तर हे आपण त्याच्या फिजिकल स्टेटमध्ये मेन्शन करणार आहोत. त्यानंतर थर्ड आहे बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट म्हणजे की त्यामध्ये पहा की बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास जसं वाढतं तसंच त्याचा मात्र बॉइलिंग पॉईंट हा त्या ठिकाणी इन्क्रीज होणार, वाढणार आहे. आता याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलंय. फेनॉल. आता फेनॉलचं स्ट्रक्चर काय असेल? बेन्झीन रिंग विथ 1 OH ग्रुप, हा फेनॉल झाला. पॅराक्रेसॉल. क्रेसॉल म्हणजे काय असेल? बेन्झीन रिंग विथ OH ग्रुप, परंतु यामध्ये पॅरा पोझिशनला क्रेसॉल म्हणजे एक CH3 ग्रुप त्याला अटॅच असतो. आणि ऑर्थो नायट्रोफेनॉल. नायट्रो म्हणजे त्याच्यामध्ये दिस इज द OH ग्रुप म्हणजे हा फेनॉल झाला. ऑर्थो पोझिशनला, या ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप त्या ठिकाणी अटॅच असेल. मग आता यामध्ये याचा बॉइलिंग पॉईंट आपण त्या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये सांगितला. म्हणजे याच्यामध्ये सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट हा कोणाचा आहे? ऑर्थो नायट्रोफेनॉलचा. का? रिझन काय आहे? बिकॉज द बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन देअर मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास त्याचं वाढतं. मास कसं काढतो आपण 11वीमध्ये शिकलेलो आहोत की आता पहा, याचा मॉलिक्युलर मास जर काढायचा असेल तर मॉलिक्युलर मास काढतो म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या सगळ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची सम करतो, बेरीज करतो. आता या फिनॉलमध्ये कार्बन ॲटमची संख्या 6 C6. त्यानंतर हायड्रोजन ॲटमची संख्या सुद्धा 6 आहे आणि एक ऑक्सिजन ॲटम म्हणजे C6H6O1 याचा ॲटॉमिक मास आपण काढूयात. की कार्बनचा ॲटॉमिक मास हा त्या ठिकाणी काय असेल? 12 असेल. ऑक्सिजनचा त्या ठिकाणी 16 असतो आणि हायड्रोजनचा 1 आहे. त्याच्यानुसार जर आपण त्याचं ॲटॉमिक मास काढलं. तसंच पॅराक्रेसॉल. आता याच्या दोघांच्या कंपॅरिमध्ये काय झालं? एक कार्बन वाढला. OH ग्रुप आणि बेन्झीन रिंग ॲज इट इज आहे, पण एक कार्बन वाढला म्हणजे ऑब्व्हियसली 12 तर नक्कीच वाढले. 12 त्यामध्ये ॲटॉमिक मास 12 हा कार्बन एक असल्यामुळे नक्कीच वाढला आणि शिवाय 3 हायड्रोजन, पण एक हायड्रोजन कमी आहे म्हणजे एक कार्बन वाढला म्हणजे याच्या कंपॅरिझनमध्ये याचा जास्त झाला. आता यामध्ये काय झालं? NO2 ग्रुप आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक मास 14 आणि ऑक्सिजनचा 16 असतो. ऑक्सिजनचे 16 म्हणजे 16 32, 32 अधिक 14 म्हणजे अशा प्रकारे त्याचा सुद्धा म्हणजे याच्या कंपेअरमध्ये याचा वाढला. म्हणजे अशा प्रकारे मॉलिक्युलर मास जर वाढत असेल तर त्याच्यानुसार त्याचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा इन्क्रीज होतो, वाढतो. तर हे आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करता येतं. अँड द लास्ट वन, सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय असतं? की फेनॉल हा कशामध्ये सोल्युबल आहे आणि कशामध्ये तो इनसोल्युबल आहे हे आपल्याला तिथे मेन्शन करायचं असतं. जसं आपण सांगतो सोल्युबिलिटी सांगणे म्हणजे समजा आपण पाण्यामध्ये मीठ जर टाकलं तर मीठ डिझॉल्व होतं हे आपल्याला माहिती आहे, सोल्युबल होतो. म्हणजे ते मीठ पाण्यामध्ये सोल्युबल आहे, परंतु तेच मीठ कॉमन सॉल्ट जर आपण केरोसिनमध्ये ॲड केला तर तो केरोसिनमध्ये कदाचित सोल्युबल होणार नाही, तो इनसोल्युबल असेल. म्हणजे ही सॉल्युबिलिटी म्हणजे काय असेल की एखादा सबस्टन्स कशामध्ये सोल्युबल आहे आणि कशामध्ये इनसोल्युबल आहे हे आपल्याला इथं मेन्शन करायचं. आपण फेनॉलच्या बाबतीत सांगत आहोत तर फेनॉल्स आर सोल्युबल इन वॉटर. यस, फेनॉल्स आर सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये तो सोल्युबल आहे. वाय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? बिकॉज इट फॉर्म्स अ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. कारण तो वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. आता परत इथं पहिल्या पॉईंटमध्ये जे सांगितलं की हायड्रोजन बॉन्डिंग ही वॉटरसोबत फॉर्म करतो. जसं फेनॉल मॉलिक्युल्समध्ये परस्परमध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे, तसं त्यामध्ये हा फेनॉल मॉलिक्यूल
वॉटरसोबत सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. आपल्याला दाखवता येईल की हा फेनॉल मॉलिक्यूल आहे. दिस वन इज द फेनॉल OH. आपण OH हा फेनॉल मॉलिक्यूल आहे, फक्त मी त्याला ऑक्सिजन हायड्रोजनला सेपरेट लिहिला. आता हा मात्र वॉटरसोबत कसा फॉर्म करतो पहा. आता यामध्ये मी एक वॉटर मॉलिक्यूल घेतला OH, H2O घेतला, H2O ला मी लिहिलंय असं. आता यामध्ये हा हायड्रोजन वॉटरमधल्या या ऑक्सिजन सोबत काय करेल, हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी फॉर्म करेल. म्हणजे त्यामध्ये हायड्रोजन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि अशा प्रकारे ही डॉटेड लाईननं जी दाखवलेली आहे याला म्हणूत आपण दिस इज द हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. H2O सोबत हायड्रोजन बॉन्डिंग. पण त्या H2O मधले कशासोबत तो हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करेल, या ऑक्सिजन सोबत. हा हायड्रोजन ऑक्सिजन सोबत त्या ठिकाणी बॉन्डिंग जो फॉर्म करेल, बॉन्ड फॉर्म करणार आहे, त्या बॉन्डिंगला म्हणायचं आहे हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ही हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे हा फेनॉल कसा असतो, इट इज द सोल्युबल इन वॉटर. रिझन त्या ठिकाणी महत्त्वाचा, बिकॉज इट फॉर्म्स द हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. तर अशा प्रकारे दीज आर द फिजिकल प्रॉपर्टी, 4 डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट, फेनॉल. फेनॉलच्या ह्या सर्व फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल. फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला सांगायच्या आहेत. त्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट वन इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर द फेनॉल. फेनॉलची कॅरेक्टरिस्टिक, फेनॉल हा कशावरून ब्रॉडली आपण आयडेंटिफाय करणार, ही त्याची कॅरेक्टरिस्टिक टेस्ट आहे. मग ही कॅरेक्टरिस्टिक टेस्ट काय असेल की फेनॉल व्हेन इट इज रिॲक्टेड, आता फेनॉलला लिहिते मी C6H5OH, त्यामध्ये बेन्झीन रिंग न लिहिता मी इथं C6H5OH लिहिते. अँड व्हेन इट इज रिॲक्टेड विथ दिस न्यूट्रल फेरिक क्लोराइड, दिस इज द फेरिक क्लोराइड which is a neutral one. न्यूट्रल फेरिक क्लोराइड सोबत त्याची रिॲक्शन होते. व्हॉट देन इट फॉर्म्स, काय फॉर्म होतं, इट गिव्स द, म्हणजे याच्यामध्ये हा बॉन्ड ब्रेक होतो अँड C6H5O थ्राइस Fe आणि प्लस त्यातला हा HCl सोबत, म्हणजे हा जो H आहे हा H या Cl सोबत कशाच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल, यस, प्लस थ्राइस HCl, त्याला HCl आपण म्हणूयात. क्लोरीनचे 3 ॲटम्स असल्यामुळे थ्राइस HCl लिहिलाय. आता यामध्ये बॅलेन्स करण्यासाठी आता C6H5 थ्राइस झाला म्हणून याला मी थ्राइस करते, म्हणजे ती रिॲक्शन बॅलेन्स होणार. अँड हिअर द फॉर्मेशन ऑफ फेरिक फेनॉक्साइड, ferric phenoxide, which is of what, deep color. So deep color, deep colorचा फेरिक फेनॉक्साइड हा त्या ठिकाणी फॉर्म होणार. तर दिस इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर व्हॉट, फेनॉल. फेनॉल हा अशा प्रकारची रिॲक्शन देतो. अल्कोहोल सोबत मात्र या फेरिक क्लोराइडची, न्यूट्रल फेरिक क्लोराइड सोबत त्याची रिॲक्शन होत नाही, म्हणून याला काय म्हटलंय, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर द फेनॉल. फेनॉलसाठी ही मात्र एक पर्टिक्युलर त्या ठिकाणी रिॲक्शन आहे की जेव्हा त्याची रिॲक्शन होते तेव्हा मात्र हा फेरिक फेनॉक्साइड फॉर्म करत होतो, विच इज ऑफ व्हॉट, डीप कलर. डीप कलर त्याचा वायलेट त्या ठिकाणी कलर त्यामध्ये फॉर्मेशन होणार. तर दिस इज द फर्स्ट केमिकल टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड वन, ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ फेनॉल. ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ फेनॉल, ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ फेनॉल. मग आता याचा ॲसिडिक कॅरेक्टर आहे, फेनॉल हा ॲसिडिक नेचरचा आहे, हे आपण कशावरून आयडेंटिफाय करणार. काय होतं, दिस फेनॉल इज रिॲक्टेड विथ फेनॉल OH is reacted with H2O. This phenol is reacted with a H2O. Now what happened?
आता यामध्ये या ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हा ऑक्सिजन ॲटम या हायड्रोजनला तो त्या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे, हा हायड्रोजन ॲटम याच्याकडे ॲब्स्ट्रॅक्ट होईल. मग आता काय होईल फॉर्मेशन ऑफ या फिनॉलवरचा जो OH ग्रुप आहे त्या OH वरचा हायड्रोजन ॲटम याने ॲब्स्ट्रॅक्ट केल्यामुळे काय शिल्लक राहिलं, फक्त ऑक्सिजन शिल्लक राहील. दिस इज द ऑक्सिजन ॲटम अँड दिस ऑक्सिजन ॲटम कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. त्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो. या हायड्रोजनला या ऑक्सिजनला ॲब्स्ट्रॅक्ट केल्यामुळे एका हायड्रोजन ॲटमची संख्या वाढली, म्हणजे या ठिकाणी काय फॉर्म होणार, H3O अँड दिस ऑक्सिजन नाव कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. याला म्हणायचं आहे फेनॉक्साईड आयन. दिस इज द फेनॉक्साईड आयन. हा त्या ठिकाणी फॉर्म होतो. आणि इतर फॉर्म झालेला जो फेनॉक्साईड आयन आहे, दिस फेनॉक्साईड आयन विच इज द रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. ठीक आहे, तो मात्र स्टॅबिलाइज होतो बाय द डिलोकलायझेशन ऑफ द निगेटिव्ह चार्ज. आता हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो प्रत्येक इथल्या या बेन्झीन रिंगच्या कार्बनवरती डिलोकलाइज होतो, तो फिरतो, मूव्ह होतो आणि अशा प्रकारे तो रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड होईल. आणि म्हणून हा त्या ठिकाणी काय असतो, दिस इज द ॲसिडिक नेचरचा असेल. फिनॉल हा जसं आपण सांगितलं की अल्कोहोल हा न्यूट्रल नेचरचा असतो, तसं फिनॉल मात्र स्लाइटली ॲसिडिक नेचरचा असेल. वाय इट इज इन ॲसिडिक नेचर, बिकॉज वेन दिस फिनॉल इज रिॲक्टेड विथ वॉटर इट फॉर्म्स द फेनॉक्साईड आयन. फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगणार आहोत आपण, फिनॉल वेन इट इज रिॲक्टेड विथ वॉटर इट ॲब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन अँड फॉर्मेशन ऑफ द फेनॉक्साईड आयन. फेनॉक्साईड आयन फॉर्म करेल आणि दिस फेनॉक्साईड आयन विच इज अ रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड बाय द डिलोकलायझेशन ऑफ द निगेटिव्ह चार्ज. म्हणजे काय लिहिणार आपण की फेनॉक्साईड आयन, दिस फेनॉक्साईड आयन, दिस फेनॉक्साईड आयन resonance stabilized by delocalization of negative charge, and hence म्हणून हा त्या ठिकाणी काय असतो, फिनॉल ॲसिडिक नेचरचा असेल. तो फिनॉल हा मात्र कसा असतो, ॲसिडिक नेचरचा असतो. तर हे आपल्याला ह्या सेकंड त्या ठिकाणी जी प्रॉपर्टी आहे, केमिकल प्रॉपर्टी ज्याला म्हणून आपण यामध्ये सांगता येतं. आणि थर्ड वन नेक्स्ट आहे इस्टरिफिकेशन. नेक्स्ट वन इज इस्टरिफिकेशन. मग आता काय असतं इस्टरिफिकेशन, आपण अल्कोहोलमध्ये सुद्धा इस्टरिफिकेशन पाहिलंय. इस्टरिफिकेशन मीन्स वॉट, की या फिनॉलची रिॲक्शन वेगवेगळ्या रिएजंट सोबत होते अँड इट फॉर्म्स द इस्टर. फिनॉलची रिॲक्शन कशा कशासोबत होते, फिनॉल हा ॲसिड सोबत रिॲक्ट होतो, फिनॉल हा अनहायड्राईड सोबत रिॲक्ट होतो, तो फिनॉल हा ॲसिड क्लोराईड सोबत फॉर्म होणार आणि हा त्या ठिकाणी काय फॉर्म करतो, इस्टर फॉर्म करतो. सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द इस्टरिफिकेशन. जसं आपण अल्कोहोलमध्ये पाहिली होती सेम आपल्याला फिनॉलसाठी पाहायचं. त्याच्यासाठी आपण 3 रिॲक्शन्स पाहणार आहोत. पहा, फर्स्ट वन काय सांगितलं आपण की फिनॉल रिॲक्टेड विथ, फिनॉल कशा कशासोबत रिॲक्ट होतो, पहा फिनॉल रिॲक्ट होतो ॲसिड सोबत, फिनॉल रिॲक्ट होतो अनहायड्राईड सोबत, आणि तिसरं त्या ठिकाणी तो फिनॉल रिॲक्ट होणार ॲसिड क्लोराईड सोबत. आणि इथे तुम्हाला काय मिळतं, फॉर्मेशन ऑफ इस्टर फॉर्म होईल आणि म्हणून सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशनमध्ये फॉर्मेशन ऑफ इस्टर त्या ठिकाणी फॉर्म होणार. ठीक आहे, म्हणजे फिनॉलची आपल्याला 3 रिएजंट सोबत रिॲक्शन करायची. पहिलं आहे ॲसिड सोबत, फिनॉलला लिहिता येईल आपल्याला C6H5OH इज रिॲक्टेड विथ फर्स्ट ॲसिड. जनरल घेऊयात आपण, ॲसिडमध्ये HOC+OR. ठीक आहे, म्हणजे हा झाला ॲसिड, कार्बोक्झिलिक ॲसिड. दिस इज द
ॲसिड, त्याला कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणू. आणि इथे काय होतं, फॉर्मेशन ऑफ, यस व्हॉट हॅपन, दिस एच म्हणजे बॉन्ड ब्रेक होतो ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला, हा बॉन्ड ब्रेक होतात आणि दिस वन म्हणजे काय होईल, याला ऑक्सिजन हा या कार्बनला अटॅच होतो, म्हणजे फॉर्मेशन ऑफ C6H5 काय असेल, O, त्यानंतर C डबल बॉन्ड O R, ठीक आहे. आणि प्लस बाय प्रोडक्ट काय असेल, H2O. दिस इज कॉल्ड ॲज द इस्टर, याला इस्टर म्हणणार आपण. दिस इज द रिॲक्शन. ही रिॲक्शन त्या ठिकाणी जनरली ॲसिड मीडियममध्ये होते H+. दिस इज द फर्स्ट वन. त्यानंतर दिस फेनॉल इज रिॲक्टेड विथ, यस, अनहायड्राइड सोबत. आता अनहायड्राइड म्हणजे R C डबल बॉन्ड O, O C डबल बॉन्ड O R, हा अनहायड्राइड आहे. दिस इज द अनहायड्राइड. मग अनहायड्राइड सोबत रिॲक्शन होते, देन द सेम रिॲक्शन विल हॅपन. सेम रिॲक्शन होते वरच्याप्रमाणे. मग वरच्याप्रमाणे होते तेव्हा काय होईल, हा H, ठीक आहे. आणि याच्यामध्ये कोणता बॉन्ड ब्रेक होणार, म्हणजे पहा काय बाहेर पडलं, प्रोडक्ट हा सेम मिळणार तुम्हाला, C6H5O. आता इकडून कोणता बॉन्ड ब्रेक झाला, ऑक्सिजन आणि कार्बन मधला, म्हणजे हा कार्बन या ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म करेल, म्हणजे यस, प्रोडक्ट इज व्हॉट, C6H5O. त्यानंतर इथे काय, हा कार्बन C डबल बॉन्ड O R प्लस इस्टर मिळाला. बाय प्रोडक्ट काय असेल, R C डबल बॉन्ड O O. आता इथून बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे हा ऑक्सिजन या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करेल, म्हणजे फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट काय असेल, R C डबल बॉन्ड O OH, ठीक आहे. दिस इज द इस्टर. हा तुम्हाला इस्टर मिळाला. आणि बाय प्रोडक्ट काय असेल, कार्बोक्सिलिक ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिड हा त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट असेल. म्हणजे सेकंड रिॲक्शन, फेनॉलची रिॲक्शन आपण जसं पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत केली, तुम्हाला इस्टर मिळाला. बाय प्रोडक्ट फक्त डिफरंट असेल, वॉटर. सेकंड याच्यामध्ये त्याच फेनॉलची रिॲक्शन अनहायड्राइड सोबत केली तर तुम्हाला इस्टर, सेम इस्टर मिळाला, फक्त बाय प्रोडक्ट मात्र त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड असेल. आणि आता तिसरं करायची, त्या फेनॉलची रिॲक्शन ॲसिड क्लोराईड सोबत करायची, C6H5OH फेनॉल ॲज इट इज, प्लस काय असेल, Cl C डबल बॉन्ड O R, याला आपण ॲसिड क्लोराईड म्हणू. अँड द रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. कशाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते, पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये होते. सेम रिॲक्शन विल हॅपन. कशामधला बॉन्ड ब्रेक होतो, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. आणि याच्यामध्ये HCl हा बाहेर पडेल आणि सेम हा ऑक्सिजन या कार्बन सोबत नवीन बॉन्ड फॉर्म करतो. अँड द फॉर्मेशन ऑफ C6H5O, C6H5O आणि हा O कार्बनला बॉन्डेड असेल, C डबल बॉन्ड O R आणि प्लस बाय प्रोडक्ट काय असेल, HCl and this is the ester. Such a reaction is called as the esterification. ह्या तीन डिफरंट त्या ठिकाणी रिॲक्शन आहे. प्रोडक्ट लक्षात घ्या, प्रोडक्ट तुम्हाला सारखा मिळतो, इस्टर, फक्त बाय प्रोडक्ट्स मात्र डिफरंट असतील, ठीक आहे. बाय प्रोडक्ट डिफरंट आहेत. कधी, जेव्हा तुम्ही हा रिएजंट जेव्हा तुम्ही डिफरंट घेसाल तेव्हा तुम्हाला डिफरंट बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळेल. तर ही त्यामध्ये असणारी शेवटची रिॲक्शन आहे, इस्टरिफिकेशन. आता अजून एक आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये की फेनॉल आपण घेतला पण तो सबस्टिट्यूटेड घेतला. फेनॉल घेणार आहोत आपण, पण तो फेनॉल कसा घेणार आहोत, सबस्टिट्यूटेड म्हणजे त्याला आपण सॅलिसिलिक ॲसिड असं म्हणूया. त्याचमध्ये रिॲक्शन आहे पहा, OH, ठीक आहे. किंवा इथे आपण घेऊयात COOH आणि
सबस्टिट्यूटेड असेल OH. याला म्हणता येईल सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज द सॅलिसिलिक ॲसिड. आणि त्या सॅलिसिलिक ॲसिडची रिॲक्शन आपल्याला करायची आहे ॲसिटिक अनहायड्राईड सोबत. म्हणजे ॲसिटिक अनहायड्राईड काय असतो? CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. दिस इज द ॲसिटिक अनहायड्राईड. ही जी रिॲक्शन आहे ना, हा अनहायड्राईड सेम अनहायड्राईड घेतला, फक्त R ग्रुप मी त्या ठिकाणी चेंज केला CH3. ठीक आहे. मग आता यामध्ये रिॲक्शन कुठे होते? या फेनॉलमध्ये जो ऑक्सिजन O आणि H मधला हा बॉन्ड ब्रेक होणार, दिस वन. आणि हा अशा प्रकारे त्या ठिकाणी सेपरेट होणार. म्हणजे इथं काय होणार? यस, दिस इज द रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ H+. मीडियम सोबत त्याची रिॲक्शन होते आणि काय होणार? हा ऑक्सिजन या कार्बनला बॉन्डेड असेल. म्हणजे फॉर्मेशन ऑफ व्हॉट? पहा खाली लिहिते मी. हा COOH ॲज इट इज असेल, फक्त O आणि याला O ला अटॅच C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. आणि बाय प्रोडक्ट काय मिळेल मग? CH3COOH. म्हणजे तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळाला CH3C डबल बॉन्ड OOH. हा तुमचा बाय प्रोडक्ट असेल. याचं नेम असेल, याला काय म्हणणार आपण? यस, याचं नेम आपल्याला देता येतं. तिचं ऑर्थो ॲसिटिल. त्याला काय म्हणायचं आहे? ऑर्थो ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ऑर्थो ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. किंवा यालाच ॲस्पिरिन असं सुद्धा म्हणतात. ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲस्पिरिन. तर अशा प्रकारे ही त्यामध्ये एक तुम्हाला रिॲक्शन दिलेली आहे. हा फेनॉल आपण कसा घेतलाय? सबस्टिट्यूटेड. म्हणजे बेन्झिन रिंग विथ OH फेनॉल आहे, पण इथे मात्र ऑर्थो पोझिशनला COOH ग्रुप घेतला आहे. पण लक्षात घ्या, ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन सेम आहे, फक्त इथं फेनॉलच्या ऐवजी आपण काय घेतला? हा सबस्टिट्यूटेड म्हणजे याच्या ऑर्थो पोझिशनला COOH ग्रुप घेतला, तर तुम्हाला सेम रिॲक्शन होते. आणि ती सेम रिॲक्शन होऊन हा ऑर्थो ॲसिटिक सॅलिसिलिक ॲसिड हा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल? प्रोडक्ट मिळतो. तर दिस इज अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज. त्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये या 3 प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट आपण त्या ठिकाणी सांगितली होती, यस, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर द फेनॉल. सेकंड सांगितलं आपण ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ द फेनॉल. अँड द थर्ड वन इज द इस्टरिफिकेशन.